आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी SFN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाची 299 कोटींची निविदा प्रसिद्ध। आमदार शहाजी बापू पाटील। आमदार शहाजी बापूंची स्वप्नपूर्ती होणार। 39,000 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार। सांगोला तालुका प्रतिनिधी। सांगोला तालुक्यातील वंचित 12 गावांसाठी वरदायिनी असलेल्या बहुप्रतीक्षित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेअंतर्गत टप्पा क्रमांक 1, 2 व 3 पंपगृहाचे बांधकाम व ऊर्ध्वगामी नलिका क्रमांक 1, 2 अ, 2 ब व 3 चे बांधकाम तसेच वितरण कुंड क्रमांक 1, 2 व 3 चे बांधकाम, चिकमहूद व इटकी या मुख्य गुरुत्वीय नलिका व त्यावरील वितरण व्यवस्थेचे बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम करणे व पाणी वापर संस्था स्थापन करून सिंचन क्षेत्र हस्तांतरित करणे, 5 वर्षे देखभाल दुरुस्तीचे काम तसेच अजनाळे गुरुत्वीय नलिकेद्वारे सांगोला शाखा क्रमांक 5 साठी फिडर नलिकेच्या कामाची पहिल्या टप्प्यातील सुमारे 299 कोटी 21,33,000 रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे। या योजनेमुळे सुमारे 39,000 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली। तसेच दुसऱ्या टप्प्यातील 250 कोटींची निविदा एका आठवड्यात प्रसिद्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले। सन 1997 मध्ये मंजूर झालेल्या 73.59 कोटी रुपयांच्या सांगोला उपसा सिंचन योजनेच्या कामाला 2000 साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती। त्यावेळी 16,000 एकर क्षेत्र यामध्ये समाविष्ट होते। सदर योजनेच्या कोणत्याही कामाला सुरुवात न झाल्याने मंजुरीनंतर 2006 साली याची प्रशासकीय मान्यता व्यपगत झाली। आमदार झाल्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांनी 2020 सालापासून या कामाचा सातत्याने पाठपुरावा करून नव्याने 12 वंचित गावे व सांगोला शाखा कालव्यावरील उच्च भागामध्ये असणारी गावे यासाठी प्रस्ताव तयार करून सुमारे 39,000 एकर क्षेत्राचा यामध्ये समावेश केला। सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाला 2022-23 च्या दरसूचीवर आधारित 883 कोटी 78 लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली होती। प्रत्यक्ष कामासाठी 789 कोटी 59 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, तर अनुषंगिक कामासाठी 92 कोटी 85 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। बंदिस्त नलिका करण्यासाठी 257 कोटी 34 लाख 46,000 रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, तर पाणी वापर संस्था व प्रशिक्षण यासाठी 3 कोटी 50 लाख 67,000 रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे। आस्थापना, संयंत्रे व इतर खर्चासाठी 92 कोटी 85 लाख 42,000 रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे। शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वारंवार पाठपुरावा करून या योजनेसाठी निधी उपलब्ध केला आहे। आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने 17 नोव्हेंबर 2022 मध्ये सांगोला उपसा सिंचन योजनेचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला असे नामकरण केले। या योजनेतून 1.5 TMC पाणी बंदिस्त वितरण नलिकेतून लक्ष्मीनगर, अचकदानी, बागलवाडी, सोनलवाडी, अजनाळे, वाकीशिवणे, नरळेवाडी, मंगेवाडी, बंडगरवाडी, चिकमहूद, कटफळ, खवासपूर, जुनी लोटेवाडी, नवी लोटेवाडी व इटकी या गावातील सुमारे 33,000 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, तर अर्धा TMC पाण्यातून सांगोला शाखा कालवा 5 वरील सुमारे 6,000 एकर असे एकूण 39,000 एकर क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली।